नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? काळजी घेताय ना? सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्टच्या नवीन सीझनची सुरुवात नाविन्यपूर्ण एपिसोडने करावी असं ठरवलं होतं. एखाद्या गोष्टीच्या भोवताली नुसतंच फिरत राहिलं आणि त्यामध्ये बदल व्हावा असं मनात ठरवलं तर साध्य काहीच होत नाही. मुलांना वाचन, निसर्ग, त्यातून येणारी मजा, मिळणारं स्वाभाविक शिक्षण हवं प्रत्येकालाच असतं. पण नेमकं काय आणि कसं करावं हेच समजत नाही बरेचदा. गोष्टी ऐकून, वाचून आणि त्यातली चित्र बघून मुलं खूप काही शिकतात. पण ते करण्यासाठी त्यांना कसं प्रवृत्त करता येईल यावर एक एपिसोड करून पालकांना कशी मदत होईल याचा शोध घेता घेता एका अफलातून मुलीशी ओळख आणि मग मस्त मैत्री झाली. मानसी महाजन, जिज्ञासा किड्स या संस्थेची फाउंडर, आणि सगळ्यात छान ओळख म्हणजे गोष्ट सांगणारी ताई. तिच्या जिज्ञासा किड्स या संस्थेमधून मुलांची पुस्तकांशी मैत्री करून देण्याचं काम ती करते. मुलांना वेगळ्या चांगल्या गोष्टी सांगणं, उत्तम पुस्तकांचं मुलांसाठी वाचन करणं, त्यावर आधारित कृतीतून अभिव्यक्ती जागवणं, भाषेची गोडी तयार करणं असं काम ती करते. पद्मश्री अरविंद गुप्ता यांच्याबरोबर अ मिलियन बुक्स फॉर अ बिलियन पीपल या प्रकल्पाच्या माध्यमातून तिने अशी अनेक हिंदी आणि इंग्रजी पुस्तकं मराठीमध्ये भाषांतरित केली आहेत. लॉकडाऊनमध्ये मुलांना उत्तम गोष्टी ऐकता याव्यात यासाठी तिने कथा कविता खजाना नावाचा यूट्यूब चॅनल सुद्धा सुरू केलाय. पपेट शोच्या माध्यमातून गोष्टी सांगणं आणि वेगवेगळे कल्पक पपेट तयार करण्याची कार्यशाळा सुद्धा ती घेते बरं का. पुण्यातल्या खेळघर या संस्थेची ती कार्यकर्ती सुद्धा आहे. तिथे वाचन वर्ग घेणं, मुलांसाठी गोष्टी सांगणं, शिक्षक प्रशिक्षण अशा पद्धतीची कामंही ती करते. मुलांना उत्तम पुस्तकं कशी मिळवून देता येतील आणि त्यांना वाचनाची गोडी कशी लावता येईल अशा दृष्टीने प्रयत्नशील असणारी माझी ही मैत्रीण मानसी. खरं तर आणखी बरंच काही आहे तिच्याबद्दल सांगण्यासारखं, पण मला वाटतं आता आपण ते तिच्याकडूनच ऐकूया. हाय मानसी, सेल्फलेस पेरेंटिंग या माझ्या मराठी पॉडकास्टमध्ये तुझं खूप मनापासून स्वागत. हाय शिल्पा, थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. आणि आज आपण मस्त गप्पा मारणार आहोत असं मला दिसतंय. अगदीच. एरवीही आपण मारतोच, पण आज आपण जरा पालकांच्या दृष्टीने कशा त्या फायदेशीर ठरतील अशा हेतूने खरं तर आज आपण गप्पा मारणार आहोत. अगदी. तर मला असं वाटतं सुरू करूयात आपण. मी पहिला प्रश्न जो माझ्या नेहमी सगळ्याच गेस्टना विचारते आणि जो खूप महत्वाचा आहे, तर तो प्रश्न मी तुला सुरुवातीला विचारणार आहे की तुझ्या मते पालकत्व म्हणजे काय? शिल्पा, खरं सांगू का तुला, आता गेली 9 वर्ष मी या प्रश्नाचं उत्तर शोधतेय की मला पालकत्व म्हणजे नेमकं काय वाटतं. सुरुवातीला म्हणजे नवीन पालक जेव्हा मी झाले तेव्हा मला असं वाटत होतं की आपल्या मुलाला योग्यपणे जपणं, त्याला वाढवणं हे म्हणजे पालकत्व आहे. मग नंतर असं वाटायला लागलं की त्याला योग्य अयोग्य काय आहे हे शिकवणं, किंवा आपण ज्याला सद्सद विवेक बुद्धी म्हणतो ते शिकवणं म्हणजे पालकत्व आहे, असं थोडंसं वाटायला लागलं होतं. ओके. आणि आता जरासं असं वाटायला लागलंय की स्वतःकडे क्रिटिकली किंवा खरेपणाने बघण्याची एक संधी म्हणजे पालकत्व आहे. ग्रेट. म्हणजे पालक झाल्यावर आपल्या अनेक धारणा, आपली अनेक मतं, आपला मीपणा, थोडासा जो अहंकार असतो आपल्याला, हे सगळं आपण ना सबकॉन्शियसली तपासायला लागतो आणि ते आपल्या मुलामुळे घडून येतं. अगदी. त्यामुळे हा एक मुलाबरोबर आपण केलेला स्वतःला तपासण्याचा प्रवास आहे. हे म्हणजे पालकत्व असं मला आत्ता या घडीला वाटतंय. आणि हा प्रश्न तू मला जर 5 वर्षांनी विचारलास ना, तर माझ्याकडे अजून एखादी वेगळीच व्याख्या असेल बरं का. फारच छान. पण मला बेसिकली तुझा हा पॉइंट ऑफ व्ह्यू खूप आवडला, की तू जसं म्हणलीस ते खरंच ती व्याख्या बदलतच जाते. आणि हाही तुझा मुद्दा मला खूप आवडला, की स्वतःचा तपास करण्याची ही एक प्रोसेस आहे पालकत्व म्हणजे. खरंच खूप आवडली तुझी ही व्याख्या आणि 5 वर्षांनी पुन्हा बोलवणार आहे मी तुला आणि बघूयात. अगदी अवश्य. ग्रेट. आता तू तुझ्या पालकत्वाचा उल्लेख केलास ना, तर मला आता त्याच्याच अनुषंगाने हा माझा पुढचा प्रश्न माझ्या डोक्यात आलाय, की तुझा जो पालकत्वाचा प्रवास चालू आहे, तर त्याच्याबद्दल तुला काय शेअर करावंसं वाटेल? म्हणजे त्या रोलमध्ये गेल्यावर तुला नेमकं काय जाणवलं होतं आणि आता त्या कुठल्या फेजमध्ये तू आहेस? आता पालकत्व म्हटलं तर मला ना माझ्या पालकत्वाच्या सुद्धा वेगळ्या छटा किंवा पैलू दिसतात. हं. म्हणजे मला एक जवळ-जवळ 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याची मी पालक आहे.
माझ्या घरी 2 श्वान मुलं आहेत, त्यांची मी पालक आहे. त्यानंतर मी काही संस्थांमध्ये काम करते, वंचित मुलांबरोबर थोडंसं काम करते. त्या मुलांकडे सुद्धा एक पालकत्वाच्या दृष्टीने मी बघते. बरोबर. किंवा आता मी जे काही माझ्या संस्थेतर्फे काम करते, रीडिंगचं असेल, इतर असेल, गोष्टींचं असेल, त्याच्यामध्ये एक कुठेतरी पालकत्वाचा अंश हा आहेच. पण या सगळ्याची सुरुवात जी झाली ती सुद्धा एका अमेरिकेतल्या NGO मध्ये झाली असं मला वाटतं. ओके. अमेरिकेत असताना मी एक फोनिक्स वापरून मुलांना वाचायला कसं शिकवायचं असा एक कोर्स केला होता. बर. आणि तिथल्या एका शाळेमध्ये, म्हणजे गव्हर्नमेंट स्कूल होती ती, बऱ्यापैकी मार्जिनलाइज्ड कम्युनिटी म्हणजे वंचित मुलांसाठी चालवलेली शाळा होती. ओके. तर तिथे मी जवळजवळ वर्ष, 1.5 वर्ष तिथल्या काही मुलांना इंग्लिश कसं वाचायचं हे शिकवायला जात होते. बर. आणि तेव्हा मला असं अगदी प्रॉमिनंटली आठवतंय की दॅट इज व्हेन आय रिअलाइज्ड व्हॉट इट वॉज टू बी इन अ पॅरेंटल रोल. तोपर्यंत हा अनुभव नव्हता, मला मूल नव्हतं तोपर्यंत. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हा एक सतत काहीतरी नवीन समजत जाण्याचा प्रवास आहे, हे अगदी मला ठामपणे वाटायला लागलेलं आहे. म्हणजे बघ ना, जेव्हा आपण अगदी नवीन पालक असतो, आपलं तान्हं बाळ असतं, तेव्हा ते बाळ का रडतंय हे आपण समजून घेतो. आपल्याला ठाऊक नसतं. मग ते थोडं मोठं झालं की ते काय सांगतंय, त्याच्या बोबड्या भाषेत काय कन्व्हे करायचा प्रयत्न करतंय, हे आपण समजून घेतो. मग थोडं मोठं झालं की त्याचं मन समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्याचे प्रश्न, त्याच्या समोर येणारे अडथळे, त्याचा आनंद, हे सगळं आपण समजून घेत असतो. आणि हे सगळं आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं असू शकतं ह्या भावनेने समजून घेत असतो. बरोबर. सो ह्या सगळ्या पालकत्वाच्या प्रवासामध्ये हे मला खूप जाणवलेलं आहे. म्हणजे तू जे म्हटलीस ना, या रोलमध्ये गेल्यावर तुला काय जाणवलं, तर धिस इज द मोस्ट प्रॉमिनंट थिंग. सर्वात महत्वाचं प्रकर्षाने हे जाणवलंय असं दिसतं. ग्रेट. आणि अजून एक असं वाटतं ना, की पालक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठेतरी आपण एक थोड्याशा वरच्या पातळीवर, पायरीवर आहोत असा एक सेन्स येतो पालक या शब्दामध्येच. म्हणजे आपण कुठेतरी वरच्या पायरीवर आहोत आणि मूल आपल्याकडून काहीतरी शिकणार आहे, आपण त्याला योग्य अयोग्य शिकवणार आहोत, त्याला ते कळत नाहीये, तो एक असा मातीचा गोळा आहे आणि आपण त्याला घडवणार आहोत, ही भावना येते. आणि ही मुळात फोल आहे असं मला जाणवलंय. ओके. पण ही भावना बाजूला ठेवणं सुद्धा सोपं नाही. म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डू दॅट. राईट. पण जेव्हा जेव्हा हे जमतं ना, तेव्हा लक्कन वीज चमकली की कसा प्रकाश पडतो, तसा प्रकाश पडतो एखाद्या सेकंदामध्ये. आणि तेव्हा जी अनुभूती येते ते पालकत्व असतं असं वाटतं मला. मस्त. फारच छान. आता तू मगाशी म्हणालीस ना, की तू अमेरिकेत होतीस. तर त्याच्याही थोडंसं मागे जाऊन ॲक्चुअली तुझं प्रोफेशनल एज्युकेशन एका वेगळ्याच फील्डमध्ये झालेलं आहे. तर मुलांसाठी जे क्षेत्र आहे, तर या क्षेत्रात का यावंसं वाटलं स्वतःचं प्रोफेशनल एज्युकेशन आणि ते करियर सोडून? मला काय वाटतं माहितीये का शिल्पा, पण हे असे जे निर्णय घेतो ना, म्हणजे ज्याला आपण एक काही वेगळे निर्णय असं म्हणू शकतो. म्हणजे नॉर्मल मार्ग सोडून, धोपट मार्ग सोडून काहीतरी वेगळी करतात माणसं. बरोबर. तर हे जे निर्णय घेतले जातात याची मुळं खूप वेगळीकडे सापडतात. म्हणजे माझ्या बाबतीत जर म्हणशील ना, तर IT क्षेत्र सोडून मुलांबरोबर काम करण्याचा निर्णय, ह्याची मुळं मला अशी माझ्या लहानपणामध्ये ट्रेस करता येतात. ओके. माझी आई कोल्हापूरच्या सृजनानंद विद्यालयात शिकवायची. बरेच वर्ष तिने तिथे काम केलं. त्यामुळे लहान असताना तिथले जे शिक्षक आहेत त्यांच्याकडे बघून मुलांशी चांगले, खेळीमेळीचे, आनंदाचे संबंध असलेली मोठी माणसं कशी असतात ह्याचं उदाहरण माझ्या मनात अगदी पक्क बसलेलं होतं. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माझे बाबा आम्हाला लहानपणी खूप गोष्टी सांगायचे. म्हणजे ते स्वतः अनेक इंग्रजी नॉव्हेल्स वाचायचे, मोठ्या माणसांसाठीची असलेली. आणि त्यातल्या गोष्टी त्या अगदी नोट्स वगैरे काढून आम्हाला सांगायचे अगं. म्हणजे त्यांनी वही केली होती आणि त्या वहीत ते पुस्तक वाचलं की नोंदवून ठेवायची की याची गोष्ट कशी सांगता येईल, प्रसंग काय होतील. आणि बाबांच्या गोष्टी म्हणजे अगदी 1-1, 2-2 आठवडे चालायच्या. आणि जो मुलांना गोष्टी सांगतो, मुलांना खिळवून ठेवू शकतो, त्याची ताकद काय असते हे मला तेव्हा जाणवलं होतं. आणि मुलांवरचा त्याचा एक जो सकारात्मक प्रभाव असतो तो तेव्हाच माझ्या मनात भिनलेला होता. पण पुढे अगं कसं झालं की 10वी-12वीला मार्क चांगले मिळाले, बोर्डात नंबर आला, इत्यादी इत्यादी झालं.
त्यामुळे मग इंजिनिअरिंग सोडून तसा दुसरा विचारच आला नाही ना मनात. ओके. आणि मग ते बी नोकरी, मग मास्टर्स, मग अमेरिकेत नोकरी, हे असे बऱ्यापैकी ऑटो पायलट मोडवरती झाल्या सगळ्या गोष्टी. पण मगाशी जे मी म्हटलं की त्या मुलांबरोबर काम केल्यावर, त्या अमेरिकेमध्ये त्या शाळेतल्या मुलांबरोबर काम केल्यानंतर मला पहिल्यांदा हे जाणवलं की कामातून मिळणारं समाधान काय असतं. एक्झॅक्टली. आणि म्हणजे पुढे जो होना था वो हो गया असं म्हणायला हरकत नाही. मस्त. फारच छान, फारच छान. पण खरंच आहे म्हणजे हे तू म्हणलीस ना, की आपल्याला ती मुळं कुठेतरी आपल्या खूप लहानपणीच्या ह्याच्यातच सापडतात. तर हे अगदी हम्म. खरं आहे आणि डेफिनेटली की वर्क सॅटिस्फॅक्शन हा सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. बरोबर. तर आता थोडंसं तुझ्या कामाविषयी आत्ता जे तू करती आहेस, तर त्याविषयी थोडीशी आपण पालकांना माहिती देऊयात, की जिज्ञासा कशी निर्माण झाली किंवा ती संकल्पना कशी डोक्यात आली आणि कशा पद्धतीने ती आजपर्यंत पुढे चालत आली तर त्याबद्दल थोडंसं सांग? हो, अवश्य. तर जिज्ञासा किड्स नावाची संस्था आहे माझी. हं. आणि याचं नावच मुळात जिज्ञासा ठेवलंय कारण जिज्ञासा, क्युरिओसिटी ही सर्व गोष्टींचा गाभा आहे असं मला अगदी वाटतं. अगदी. ही जी संस्था आहे जिज्ञासा किड्स, ही मुलांना आणि पुस्तकांना जोडणारा दुवा म्हणून सुरू झालेलं काम आहे. बरं. अनेक पालकांची तक्रार असते की आमची मुलं अवांतर काही वाचन करत नाहीत किंवा त्यांना वाचनाची गोडी नाहीये. मला स्वतःला वाचनाची प्रचंड आवड आहे अगदी लहानपणापासून. हं. आणि वेगळी वेगळी पुस्तकं शोधून काढायला आणि ती वाचायला मला खूप आवडतं. ओके. ही जी पुस्तकं आहेत, यातल्या ज्या उत्तम गोष्टी आहेत, या जर मुलांपर्यंत पोहोचवता आल्या, तर मुलांना सुद्धा पुस्तकातली गंमत कळेल ना. बरोबर. आणि त्यातली काय मजा आहे, त्यात मजा असते मुळात हे वाटू लागेल. कारण अनेक मुलांचं काय झालंय, की नुसती पाठ्यपुस्तकं बघून पुस्तकातली मजाच त्यांना कधी अनुभवता आलेली नाहीये गं. हं, हं. म्हणून पुस्तक, वाचन ह्याचा संबंध एक आनंददायी अनुभव ह्याच्याशी करणं फार महत्वाचं मला वाटू लागलं. ओके. आणि हे करत असताना मग मुलांना पुस्तकं वाचावीशी वाटायला हवी असतील, तर त्यांना त्यातली मजा कळली पाहिजे हे मला जाणवलं आणि त्याच्यातून जिज्ञासा किड्सची सुरुवात झाली. ग्रेट. मस्त. मग त्याच्यामध्ये शाळेत, वाचनालयांमध्ये, शाळांमध्ये, NGOजमध्ये मुलांना गोष्टी सांगणं असं काम चालू झालं. मग हं. हळू-हळू आवाका वाढत गेला, त्याचं महत्त्व कळू लागलं लोकांना गोष्टींचं. मग शिक्षक आले माझ्याकडे, की तुम्ही आम्हाला शिकवा, की गोष्टी कशा सांगायच्या मुलांना. ग्रेट. कारण दरवेळा तर आम्ही तुम्हाला नाही बोलवू शकणार. तर बरोबर. तुम्ही आम्हाला शिकवा, आम्ही मुलांना गोष्टी सांगू. असे हं. काही पालकही पुढे आले, की तुम्ही आम्हाला शिकवा गोष्टी कशा सांगायच्या. मग त्याची प्रशिक्षणं सुरू झाली. मस्त. मग हळू लायब्ररी सुरू झाली घरात, रीडिंग क्लब सुरू झाला. आता तो ऑनलाईन चालू आहे आणि हं. पुस्तक खिडकी पण सुरू झाली. मस्त. फारच छान आहे हे सगळं आणि खूप इंटरेस्टिंग आहे मला वाटतं. आता ॲक्चुअली मी याच ह्याच्याकडे येणार होते, की 2.5 ते 3 वर्ष गेली जर आपण बघितली, तर कठीण काळ आपण सगळ्यांनी बघितला आणि त्यामध्ये एक अजून चॅलेंज असा निर्माण झाला, की स्क्रीन टाईम म्हणजे मुलांना त्याच्यापासून लांब ठेवा ह्याच्यावरती कुठेतरी मूव्हमेंट होतीये असं म्हणता अचानक असं झालं, की आता मुलांना कंपल्सरी स्क्रीन समोर बसवा. हो ना, हो ना. तर त्यावरती नुसताच विचार न करत बसता, तू मुलांना पुस्तकांकडे नेणारी, तू मगाशीचे पण उल्लेख केलास, की पुस्तक खिडकी. तर ही खरंच खूप छान ॲक्टिव्हिटी आहे आणि ती सुद्धा तू विनामूल्य केलीस सगळ्या हो, मुलांसाठी. हो, हो. तर हे खरंच खूप उत्तम काम आहे असं मला वाटतंय. तर त्याबद्दल थोडंसं आपल्या पालकांना उलगडून सांगशील का? हो, अवश्य. आता स्क्रीन टाईमचा तू मुद्दा काढलास ना, तर एक जरासं मला नोंदवावंसं असं वाटतं, अगदी. की निव्वळ स्क्रीन टाईम वाईट आहे, असं एक आपण अगदी सरळसोट विधान करत असतो. हं. पण ह्याच्यामध्ये सुद्धा ना थोडासा विचार करण्याची गोष्ट असं आहे, की गुड स्क्रीन टाईम काय आहे आणि बॅड स्क्रीन टाईम काय आहे? राइट. हां, म्हणजे आपण स्क्रीन बघतोय ते दरवेळा वाईटच आहे का? हं. त्यातून आपल्याला जर काहीतरी चांगलं, काहीतरी सकस, काहीतरी नवीन मिळत असेल, तर हं. तो स्क्रीन टाईम वाईट आहे का? हा एक थोडासा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. हं. आणि त्यामुळे ही पुस्तक खिडकीची सुद्धा जी संकल्पना आहे, आता पुस्तक खिडकी हे एक PDF स्वरूपाचं पाक्षिक आहे, म्हणजे हं. दर 15 दिवसांनी येणारं आहे. बरं. तर हे सुद्धा आता स्क्रीनवरच आहे बरं का, याची काही प्रिंट कॉपी मिळत नसते कुणाला. अच्छा. सो तसं बघितलंस तर हे स्क्रीनवरच बघण्याची गोष्ट आहे. हं. पण ह्याच्यामधून आपल्याला काय मिळतंय, तो महत्वाचा मला वाटतो. खरंय. तर झालं काय, की
लॉकडाऊन जेव्हा लागला ना, तेव्हा मी माझ्या सासरी होते. म्हणजे 1 दिवसासाठी गेले, ते मग पुढे लॉकडाऊनभर तिथेच अडकून बसले मी, असं झालं. अच्छा. आणि घरची पुस्तकं नव्हती ना गं बरोबर. आम्ही अगदी एका दिवसासाठी गेलो होतो आणि तिथे अडकलो. त्यामुळे पुस्तकं काहीच नेलेली नव्हती बरोबर. मग अशा ह्याच्यात मुलाला रोज नवीन-नवीन गोष्टी कुठून सांगायच्या, कुठून मिळवायच्या, यासाठी मी ऑनलाईन पुस्तकं शोधू लागले. ओके. आणि शिल्पा, ते करताना तुला सांगते गंमत, मला अक्षरशः खजिना सापडला माहितीये का ऑनलाईन. अच्छा. म्हणजे एखाद्या खाऊच्या दुकानात गेल्यावर छोट्या मुलाला जसं होईल ना, तसं मला झालं होतं फ्रँकली. मस्त. अरविंद गुप्ताजी जे आहेत, त्यांनी मुलांसाठी हो. जवळ-जवळ 15,000 पुस्तकं ऑनलाईन स्वरूपात मोफत उपलब्ध करून दिलेली आहेत त्यांच्या साईटवर. वॉव! बर. 15,000, कॅन यू इमॅजिन? आणि एकसे एक उत्तम पुस्तकं आहेत गं त्याच्यामध्ये. ग्रेट. आणि मग ते वाचताना, त्या गोष्टी वाचताना मला वाटलं, की माझ्या मुलाकडे आत्ता जशी पुस्तकं नाहीयेत, त्याला मिळू शकत नाहीयेत, तशी इतरही मुलांना मिळत नाहीयेत ना. आणि ती कुठे शोधायची हे मला समजतंय, पण हे इतर पालकांना ठाऊक नाहीये. अगदी. आणि जरी ठाऊक असलं, तरी त्याच्यातून चांगली उत्तम निवड कशी करायची, ती क्युरेट कशी करायची, ह्याची माहिती सगळ्यांना नसते. अगदीच. म्हणजे एका स्पेक्ट्रमवर आपण बघितलं तर एकीकडे गोष्टी, पुस्तकं न मिळणारी हवी असलेली मुलं होती. आणि दुसरीकडे ऑनलाईन मिळालेला हा एवढा मोठा खजिना होता. तो मुलांच्या हातात, पालकांच्या हातात कसा आपल्याला मांडून ठेवता येईल सविस्तरपणे, ही मला म्हणजे गरज जाणवली त्या काळाची, लॉकडाऊनच्या काळाची. आणि त्यातून पुस्तक खिडकीचा जन्म झाला. वा. तर पुस्तक खिडकी नक्की काय आहे ह्याच्याबद्दल थोडंसं सांगते मी. अगदीच. तर हे एक PDF पाक्षिक आहे, मी म्हटलं त्याप्रमाणे. एका पानाचं PDF असतं हे. दर 15 दिवसांनी रिलीज होतं पुस्तक खिडकी. ओके. आणि हे पूर्णपणे गोष्टी आणि पुस्तकांशी संबंध असलेलं पाक्षिक आहे. तर ह्याच्यामध्ये एक ऑडिओ गोष्ट असते, एक PDF पुस्तक असतं ओके. मुलांसाठीचं, एक करण्याची कृती असते, काहीतरी ऍक्टिव्हिटी असते, आणि मोठ्यांसाठी म्हणजे जे पालक आहेत, शिक्षक आहेत, यांच्यासाठी काही लेख असतात, काही रिसोर्सेस असतात, अरे वा. वेबसाईट्सच्या लिंक्स असतात, की ज्याचा त्यांना त्यांच्या मुलांसाठी उपयोग होऊ शकतो, असं काहीतरी साहित्य असतं. मस्त. तर या PDF वर चक्क 4 लिंक असतात वेगळ्या वेगळ्या. आणि त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला ऑडिओ गोष्ट, PDF पुस्तक हे उघडून तुम्ही वाचू शकता. अच्छा. सो असं त्याचं स्वरूप आहे. आणि सध्या जवळ 750 सभासद आहेत पुस्तक खिडकीचे. ग्रेट. पुणे, मुंबई, कोल्हापूर, फलटण, सातारा, रत्नागिरी, महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून सभासद आहेत सध्या. फारच मस्त. जेव्हा मी म्हणजे तुझी प्रोफाईल स्टडी, मी जसं म्हणलं की ही मुलगी नेमकं काय काय करते बघत असताना मला खरंच असं जाणवलं की ती जी एक अशी म्हणतो ना आपण की पोटातून तिडीक असलेली जी जाणीव असते आणि त्याच्यातनं जे काम केलं जातं, तर ते खूप वेगळं आणि खूप छान असतं. कारण की तू हे जे सगळं करतेस त्याचं जितकं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. पण तुझा आणखीन एक उपक्रम खूप छान आहे, रीडिंग क्लब, जो तू चालवतेस. तर त्याबद्दलही थोडंसं आपल्या पालकांना सांग. हो, हो. तर रीडिंग क्लबची सुरुवात ॲक्च्युअली ना थोडीशी लॉकडाऊनच्या आधीच झाली होती. म्हणजे मी घरी लायब्ररी चालू केली होती आमच्या सोसायटीतल्या मुलांसाठी. आणि मग मुलं आली की आम्ही एखादं पुस्तक घेऊन त्यावर चर्चा करणं वगैरे अशा ॲक्टिव्हिटीज करायचो. पण लॉकडाऊनच्या काळामध्ये मला असं जाणवलं की रीडिंग क्लबचा खूपच उपयोग झाला मुलांना, पालकांना सुद्धा. आणि तो काळ ह्याच्यासाठी फार चांगला होता असं मला जाणवलं. म्हणजे मुलांना गोष्टी, पुस्तकं मिळणं, वाचन वाढणं, हे सगळे तर हेतू होतेच यामधले. पण लॉकडाऊनमध्ये ना मला मुलांचा एकटेपणा खूप जाणवायला लागला होता. म्हणजे शाळा ऑनलाईन आणि ते असं वन वे ट्रॅफिक सुरू असल्यासारखी शाळा सुरू होती मेजरली, की शिक्षक बोलतायत, मुलं ऐकतायत. मित्र भेटत नव्हते, इतर मोठी माणसं मुलांच्या संपर्कात नव्हती, आई वडील कामात होते. तर या परिस्थितीमध्ये मुलांचं ऐकून घेणारं, त्यांच्याबरोबर संवाद साधू शकणारं, म्हणजे एक सखा आपण जसं म्हणतो ना, तसं कोणी माणूसच नव्हतं ग मुलांकडे. त्यामुळे या रीडिंग क्लबमध्ये आम्ही पुस्तकं वाचणं, त्याबद्दल चर्चा करणं हे तर करतोच, पण त्याच्या खाली म्हणजे जे अधोरेखित केलं जातं, हे मुलांशी संवाद साधणं आणि मोकळ्या गप्पा मारणं, हा आम्ही रीडिंग क्लबचा गाभा ठेवलाय. तर रीडिंग क्लबमध्ये असं असतं की आठवड्यातून एकदा आम्ही ऑनलाईन भेटतो, मुलं आणि मी. मी एखादी गोष्ट सांगते मुलांना,
त्या गोष्टीशी किंवा विषयाशी रिलेटेड काहीतरी ऍक्टिव्हिटी असते. कधी भाषेची ऍक्टिव्हिटी असते, कधी सायन्सची असते, कधी कलेची असते. आणि ह्याच्यामध्ये एक मात्र मी अगदी बघते की प्रत्येक मुलाला आपलं म्हणणं मांडायला, बोलायला संधी मिळेल आणि ते मी ऐकून घेईन, जजमेंटल न होता ऐकून घेईन, असं वातावरण तयार करण्याचा रिडिंग क्लबमध्ये प्रयत्न असतो. अच्छा, बर. आणि गंमत अशी झाली की लॉकडाऊनमध्ये काही जिओग्राफीची बंधनच उरली नाहीत ना. त्यामुळे रिडिंग क्लबमध्ये सध्या अनेक गावातली मुलं आहेत. सिंगापूरमधली मुलगी आहे, इंग्लंडमधली एक मुलगी होती. अरे वा. आणि गंमत अशी झालीये की आता या मुलांना मी ना प्रत्यक्षात बऱ्याच जणांना भेटलेच नाहीये कधी. आम्ही त्या कम्प्युटरच्या छोट्याशा स्क्रीनमध्येच भेटलेलो आहोत. पण असं वाटतच नाही ग की आपण यांना भेटलेलो नाही. इतकी ती मुलं आता जवळ आली आहेत ना माझ्या, आणि होपफुली मी सुद्धा त्यांच्या आयुष्याचा एक भाग झाली आता. आज एक ट्विस्ट आहे बरं का मंडळी. मानसीच्या या रिडिंग क्लबबद्दल तिच्याकडून तर आपण ऐकलंच, पण आता पालक काय म्हणतायत तेही ऐकूया. मी निवेदिता, नियाची आई. मानसीताईचा क्लास आमच्या जवळच्या आणि एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे. आठवडाभर निया त्याची वाट बघते. मानसीताई फक्त गोष्टीच वाचून दाखवत नाही, तर ती सगळ्या मुलांना गोष्टीतल्या बारकाव्यांबद्दल चर्चा करायला एनकरेज करते. मुलं सुद्धा त्यांच्या मनासारख्या गोष्टी न लाजता एकमेकांना आणि मानसीताईला सांगू शकतात. रीडिंग क्लबच्या रेकॉर्डेड ऑडिओ आणि ऑनलाईन प्रोग्राममधल्या ऍक्टिव्हिटीज नियाला फारच आवडतात. मानसीच्या गोष्टी मुलांना फक्त मजा वाटेल अशाच नसतात, तर त्यांच्या कुतूहलाला आणि क्रिएटिव्हिटीला चालना देणाऱ्या असतात. मला 2 गोष्टी विशेषतः आठवतात. व्हेन सोफी गेट्स अँग्री, व्हेरी व्हेरी अँग्री, आणि एक डेनिसची गोष्ट. या गोष्टी तिने अशा निवडल्या आहेत की त्या मुलांच्या वेगवेगळ्या भावनांना स्पर्श करतात. म्हणजे फक्त एंटरटेनमेंट नाही, तर राग, प्रेम, दुःख, गिल्ट अशा भावनांबद्दल त्या बोलतात. काही गोष्टी काल्पनिक, काही नॉन फिक्शन, काही ऑडिओ, काही पिक्चर बुक्स, अशा प्रचंड लर्निंगचा नियाला खूपच फायदा झाला आहे. पुस्तक खिडकी हा पण एक फारच स्तुत्य उपक्रम आहे, ज्यात मानसी फक्त मुलांनाच नाही तर पालकांना पण सहभागी करून घेते. लास्टली, मानसी मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांना महत्त्व देते. त्यामुळे नियासारख्या मुलीला, जिला हिंदी भाषेचं फारसं एक्सपोजर नाही, तिला पण हिंदी शिकायची संधी मिळते. असा हा जिज्ञासाचा एक ऑलराऊंड डेव्हलपमेंट प्रोग्राम आम्हाला खूपच आवडतो. माझे नाव शलाका वजे. मला जेव्हा रीडिंग क्लबची माहिती एका मैत्रिणीकडून मिळाली तेव्हा त्याचा कन्सेप्ट खूपच छान वाटला. स्पेसिफिकली ऑनलाईन रीडिंग क्लब सुरू केल्याने मुंबईला असूनही आम्ही या संधीचा फायदा घेऊ शकलो आणि त्यामुळे मुले पटकन कनेक्ट झाली. चित्र दाखवून गोष्ट सांगणे, गोष्टीबरोबर त्या संदर्भातील इतर माहिती देणे, मुलांकडूनही त्याबद्दल फीडबॅक, ओपिनियन घेणे, वेगवेगळे शब्दखेळ घेणे आणि असे बरेच काही. मानसीताईचा पेशन्स पण खूप दांडगा आहे, खरंच कौतुक करावा असा. यामुळे मानसीताईच्या जिज्ञासा रीडिंग क्लबचा अनुभव सर्वांनी जरूर घ्यावा. ग्रेट, फारच सुंदर. जे नवीन पालक आत्ता आपल्याला ऐकतायत की त्यांना याबद्दल माहिती नाहीये, तर त्यांच्यासाठी ही खरंच खूप इन्साइटफुल गोष्ट ठरू शकेल असं मला वाटतं. आता यानंतर ना मला आणखी एका खूप इंटरेस्टिंग आणि अपील झालेली गोष्ट अशी होती की तू पालकांना इन्क्लूड करून करत असलेली ती ऍक्टिव्हिटी होती जी तू लॉकडाऊनच्या आधी करत होतीस, आणि आता डेफिनेटली तू पुन्हा ते चालू करण्याचा तुझा विचार आहे असं आपल्या चर्चेतनं मला कळलं. हो हो. ती जी ऍक्टिव्हिटी आहे ना, तर ती मला असं वाटतं आपण आतापर्यंत जी काही चर्चा केली की मुलांसोबत राहणं, त्यांना वेळ देणं किंवा त्यांच्या बरोबरीने गोष्टी करणं आणि वेगळ्या पद्धतीने, तर त्याच्या अनुषंगाने जाणारी ही जी तुझी ऍक्टिव्हिटी आहे की तू कॅम्पिंग विथ मॉम किंवा डॅड अशी एक इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी करायचीस आणि जी तू पुन्हा रिझ्यूम करणार आहेस. हो. आफ्टर लॉकडाऊन अशा ऍक्टिव्हिटी पालक आणि मुलांसाठी खूप गरजेच्या आहेत असं मला वाटतं. तर त्याबद्दल आपल्या पालकांना प्लीज सांग. हो हो. अगं कसं आहे माहितीये का की मुलांबरोबर काम करायचं असेल ना, तर त्या ओघाने पालकांबरोबर काम हे करायलाच हवं असं मला वाटतं. अगदी. म्हणजे दोन्ही टोकांकडून तुम्ही काहीतरी केलं ना काम, तर काहीतरी पॉझिटिव्ह बदल होतात, चांगलं काहीतरी घडून येऊ शकतं. खरंय. आणि मुलांच्या प्रश्नांबद्दल आपण बोलतो ग, मगाशी सुद्धा आपण बोललो, तसेच पालकांचे सुद्धा प्रश्न असतातच ना ग. अगदीच. म्हणजे मुलं ऐकत नाहीत, आमच्याशी बोलत नाहीत, जेवत नाहीत, अभ्यासात इंटरेस्ट नाही, असे अनेक प्रश्न पालकांना असतात. आणि हे म्हणजे साहजिक, स्वाभाविक सुद्धा आहे.
पण आता मला ना असं जाणवतं, की या प्रश्नांची उत्तरं मुलांशी असलेल्या आपल्या संवादात असतात एक्झॅक्टली. आणि आपण त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासात असतात. म्हणजे एक असं ट्रस्टफुल पेरेंटिंग असं म्हणतात याला. म्हणजे काय, की आपण आपल्या मुलावर, त्याच्या क्षमतांवर, त्याच्या निर्णयांवर, विचार प्रक्रियेवर विश्वास ठेवणारं पालकत्व कसं जोपासावं. ग्रेट. आणि याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही ही कॅम्पिंग विथ मॉम, कॅम्पिंग विथ डॅड ही ऍक्टिव्हिटी सुरू केली. ओके. तर ह्याच्यामध्ये कसं करतो आपण, की पालक आणि मुलं यांना शहरी वातावरणाच्या बाहेरच घेऊन जातो. निसर्गरम्य वातावरणात, अगदी आजूबाजूला काहीही नाही अशा वातावरणात आपण जातो. डोंगरावर जातो, तंबूत राहतो. मस्त. फारच छान. कुदळ फावडी घेऊन शेतात कामं करायची, रात्री चांदणं बघायचं, तिथली जी अगदी छोटीशी 100-150 वस्तीची गावं आहेत त्यांच्यामध्ये फिरायचं, तिथली मुलं शाळेत कशी जातात हे बघायचं, एखाद्या वर्गात बसायचं जमलं तर त्यांच्याबरोबर, गावातल्या घरात सुद्धा जायचं. मस्त. जे देतील ते आपण खाऊन पिऊन यायचं त्यांच्याकडून. अशा प्रकारच्या वातावरणातनं गेलं, की काही वेगळाच इफेक्ट येतो गं मुलांवर आणि पालकांवर. अगदी, अगदी. आणि हे सगळं करताना ना पालकांना मी एक गाईडलाईन देते, की तुम्ही या पूर्ण उपक्रमामध्ये मुलांना एकही सूचना देऊ नका. बरं. ओके. म्हणजे तू पण एकदा ट्राय करून बघ शिल्पा. मला खूप ना स्वतःच्या ह्याच्यात हे जाणवलं, की अगं आपण किती सूचना देतो मुलांना. खरंय, खरंय. म्हणजे उठलं की ब्रश कर, कपडे बदल, हे कर. अरे त्या मुलाला माहितीये ना हे सगळं करायचंय, पण तरी आपण सांगत राहतो गं. म्हणजे वी जस्ट डोंट लेट देम बी. सिरियसली. खूप अवघड काम आहे सूचना न देणं. म्हणजे प्रत्येक पालकाला अगदी पटेल हे. अगदी, अगदी. आणि गंमत अशी आहे, की सूचना विरहित वातावरणात मुलं जेव्हा जातात ना, हां. तेव्हा मुलांमध्ये खूप कायापालट होतो. मुलं अशी काही जबाबदारीने वागू लागतात, की विश्वासच बसणार नाही. म्हणजे खरंय. आपल्या मुलांचं वेगळंच रूप पालकांच्या समोर येतं आणि ते आल्यावर आपण देत असलेल्या सूचना खरंच गरजेच्या आहेत का? हा एक विचार मनामध्ये रुजतो. आणि हे सगळं होत असताना ना तिथे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांना एकदाही स्क्रीनची आठवण येत नाही. मुलं बोर होतंय हे 2 शब्द अजिबात उच्चारत नाहीत. जे समोर येईल ते खातात, आपापलं सगळं व्यवस्थित बघतात, अजिबात भांडाभांडी करत नाहीत आणि एकत्र आनंद घेतात कॅम्पचा. वाह! आणि पालक कॅम्प संपला की मला म्हणतात, की "अगं, हे आम्हाला असं वाटलंच नव्हतं, की आमचं मूल हे सगळं करू शकतं किंवा एवढ्या जबाबदारीने वागू शकतं." मस्त, मस्त. मला असं वाटतं मानसी आपण जेव्हा आधी बोललो होतो, एक मुद्दा तू आणखी सांगितला होतास याच संदर्भात, की तिथे येसाजी कंक यांचा वाडा आहे. तू जिथे जनरली हे कॅम्प ऑर्गनाइज करतेस. तर तेही मला असं वाटतं पालकांच्या दृष्टीने एक अजून ॲडेड अट्रॅक्शन असू शकतं, की हो, अशा हो. पद्धतीने हेरिटेज वॉक करणं मुलांबरोबर. अगदी. तर तिथे कसं करतो आपण, की एक 4 तासाची ना आमची वॉकिंग टूर असते. ओके. तर त्याच्यामध्ये एक जवळचं छोटंसं गाव आहे, त्या गावात जाणं, गावातल्या वेगळ्या-वेगळ्या गोष्टी, घरं, माणसं, कामं, अगदी कोंबड्या, कोंबडीची पिल्लं, गाई, गोठा हे सगळं बघणं आणि मग नंतर शेतातून फिरत-फिरत आजूबाजूचा निसर्ग बघत आम्ही येसाजी कंक यांच्या वाड्यावर जातो. भुतोंडे नावाच्या गावात तो वाडा आहे तिथे. बरं. आणि तो वाडा म्हणजे जवळ-जवळ 400-500 वर्षापूर्वीचं घर आहे अगं. वॉव! आणि त्यांनी बरचसं अजून तसंच ठेवलेलं आहे ते. आणि त्या काळातले त्यांच्याकडे स्वयंपाकातली भांडी आहेत मोठमोठी. म्हणजे अगदी पुरुष उंचीची भांडी आहेत माहितीये का? ओह माय गॉड! बरं. धान्य साठवायची हजार किलो 2-3 टन वगैरे धान्य साठवायचे त्यांच्याकडे असे गवतापासून, शेणापासून केलेले स्टोरेज कॅन्स आहेत. वॉव! तलवारी, ढाली काय म्हणजे फारच कमाल गोष्टी त्यांनी अगदी जतन करून ठेवलेल्या आहेत तिथे. तर हे सगळं आम्ही बघतो मुलांबरोबर. अमेझिंग. म्हणजे फारच सुरेख अनुभव असतो. त्याच्यानंतर मुलं व्यक्त सुद्धा होतात त्या अनुभवाबद्दल. काही मुलं चित्र काढतात, काही मुलं सांगतात, काही मुलं शिवाजीच्या गोष्टी सांगतात. म्हणजे काय म्हणता येईल इंटरनलाइज करत असतात हा सगळा अनुभव. अगदीच. सो खूप सुंदर, खूप छान होतो तो वॉक. पालक आणि मुलं दोघांसाठी सुद्धा. मस्त. फारच छान. बऱ्यापैकी तू तुझ्या या ॲक्टिव्हिटीविषयी डिटेल्स सांगितलेस. फक्त थोडंसं ह्या संदर्भातलं तुझं जे काही पॅकेज असतं किंवा साधारण किती ड्युरेशनचा हा कॅम्प असतो, तर याबद्दल थोडेसे डिटेल्स दिलेस तर मग पालकांना ते सोपं होईल. हो, हो. नक्कीच.
तर हा साधारण एक 24 तासाचा कॅम्प असतो. म्हणजे शनिवारी दुपारी जेवणानंतर निघायचं पुण्याहून आणि रविवारी संध्याकाळी परत यायचं एक 7 वाजेपर्यंत. असा साधारण ड्युरेशन असते त्या कॅम्पची. आणि हा कॅम्प होतो राजगडाच्या पायथ्याशी एक गाव आहे खुलशी नावाचं. तर तिथे फार्म हाऊस आहे आमचं. तिथे हा कॅम्प मी घेऊन जाते मुलांचा. ओके. म्हणजे अगदी डोंगरावरची जागा आहे, त्यामुळे पूर्ण डोंगराच्या शिखरापर्यंत चढून जाता येतं अशा प्रकारची ती जागा आहे. तर तिथे घेऊन जातो मुलांना. आणि याचं पॅकेज म्हणशील तर पर हेड 2,000 असा चार्ज असतो. ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे तिथलं राहणं, खाणं, जेवण, त्या वाड्याची व्हिजिट हे सगळं इन्क्लुडेड असतं त्याच्यामध्ये. ओके. पण सध्याच्या काळात आपण कोरोना आणि याच्यामुळे असं केलंय की आपण ट्रान्सपोर्टेशन मात्र कॉमन ठेवत नाही. त्यामुळे प्रत्येकानी आपापल्या गाडीनी किंवा आपापल्या सोयीनी यावं. पुण्यात एका कॉमन ठिकाणी आपण भेटतो आणि मग सगळ्या गाड्या अशा एकत्र, आपण फॅमिली कशी जातो वेगळ्या वेगळ्या गाड्यातून, तशा प्रकारे आम्ही आपापल्या गाड्यातून जातो कॅम्पला. सो आता कोरोनाने आपली साथ सोडली ना, तर ट्रान्सपोर्टेशन वगैरे सगळं एकत्र मस्त मोठी बस करून सुद्धा जाणं शक्य होईल. वा, फारच छान. फक्त आता एक लास्ट इनपुट हवंय मला या संदर्भातलं, की कोणाला वाटलं आम्हाला आवडेल असं काहीतरी करायला, आमच्या मुलांबरोबर यायला, तर कसे लोकं तुला संपर्क साधू शकतात या संदर्भात आणि डिटेल्स असतील तर ते शेअर कर. हो. माझं फेसबुकचं पेज आहे जिज्ञासा किड्स नावाचं. तिथे हे सगळे इव्हेंट्स मी टाकत असते. म्हणजे बऱ्यापैकी आधीच प्लॅन होतात. कारण कसं असतं की जागा खूप मर्यादित असतात. बरोबर. म्हणजे या इव्हेंटमध्ये सुद्धा कसं आहे की प्रत्येकाबरोबर एक पर्सनल काहीतरी आपला संवाद झाला पाहिजे, कम्युनिकेशन झालं पाहिजे. अशा दृष्टीने मी 20च्या वर लोक नेत नाही. म्हणजे मुलं आणि पालक मिळून 20 बरं का. 20 पालक 20 मुलं नाही. त्यामुळे या जागा खूप पटपट भरतात. बऱ्यापैकी आधी मी अनाउन्स करते माझ्या पेजवर. सो सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये मेन्शन्ड असतात. माझा फोन नंबर असतो, रजिस्ट्रेशनची लिंक असते. सो त्याच्यावरून पालक डायरेक्ट रजिस्टर करू शकतात किंवा जर काही प्रश्न असतील, अजून माहिती हवी असेल तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकतात. मस्त. तर मला असं वाटतंय की सगळ्या पालकांना या अनुषंगाने मी असं आवाहन करीन की नक्की सगळ्यांनी जिज्ञासा किड्सचं फेसबुक पेज चेक करा. जेणेकरून या इतक्या उत्तम, मला असं वाटतं जवळ 3 ते 4 वेगवेगळ्या तिच्या मानसीच्या उपक्रमांविषयी माहिती दिली आणि जी मला असं वाटतं प्रत्येक उपक्रम हा कुठल्या ना कुठल्या तरी अनुषंगाने तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी नक्की फायदेशीर असणार आहे. आणि सेल्फलेस पेरेंटिंगचा हाच खरं तर हेतू आहे की उत्तम आणि चांगल्या पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा जो प्लॅटफॉर्म आपण म्हणतो तो हा आपला सेल्फलेस पेरेंटिंगचा प्लॅटफॉर्म आहे. तर मी ॲज अ होस्ट सगळ्या पालकांना आवाहन करीन की नक्की सगळ्यांनी हे जिज्ञासाचं पेज फॉलो करा, मानसीच्या संपर्कात या आणि नक्की पालकत्वाचा एक वेगळा अनुभव तुम्हाला या अनुषंगाने घेता येईल असं मला अगदी खात्री वाटते. थँक्यू शिल्पा, तू हे खूप छान सांगितलंस. आणि ना, जे काम तू करतेस ना आता हे सेल्फलेस पेरेंटिंगचं, हे सुद्धा फार गरजेचं आहे माहितीये का. कारण हे पालकत्व वगैरे म्हणजे हे ना फार मोठे प्रश्न होऊन बसलेत काही जणांसाठी सध्या. अवघड काम झालंय पालकत्व हे. म्हणजे ती जितकी नॅचरल प्रोसेस आहे तितकीच ती आता अवघड सुद्धा जर्नी होऊन बसलेली आहे. म्हणजे तो प्रवास अवघड वाटतो खूप लोकांना. त्यामुळे अशा प्रकारचे चॅनल्स, पॉडकास्ट, माहिती पोचवणं, वेगळ्या वेगळ्या लोकांशी इंटरॅक्ट करण्याची संधी मिळणं, हे फारच चांगलं काम तू हाती घेतलेलं आहेस. त्यामुळे थँक्यू तुला. थँक्यू. थँक्स अ लॉट. आता मला एक वेगळा प्रश्न तुला विचारायचा आहे मानसी. थोडंसं पालकत्व या विषयाकडे पुन्हा एकदा तुला आणतेय. तू मुलं आणि पालक असं दोघांबरोबरही काम करतेस. तर तुला प्री आणि पोस्ट असं म्हणूयात आपण, कोविडचा जो काळ आहे, तर त्या काळामध्ये ना काय बदललेले ट्रेट्स किंवा काही चॅलेंजेस असे जाणवले का पालकांमध्ये आणि मुलांमध्ये? आणि जर जाणवले असतील तर त्याविषयी तुझं काय मत आहे? हे मला थोडंसं जाणून घ्यायचंय. खूप छान प्रश्न आहे हा शिल्पा आणि खूप गरजेचा आहे माहितीये का. आणि अगदी हे जाणवतंय. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे मुलांना सध्या एक सुहृद मोठं माणूस जवळ असण्याची फार गरज आहे. त्यांना बोलायची गरज आहे मुलांना. म्हणजे मला ऑनलाईन सेशन घेताना असं जाणवतं की मुलं खूप सांगू पाहत असतात. पूर्वीपेक्षा ही गरज मुलांची खूप वाढली आहे या काळामध्ये. एक्झॅक्टली. कधी तर अगं असं होतं की मुलांना इतकं बोलायचं असतं, इतकं दाखवायचं असतं की आम्ही चक्क गोष्ट बाजूला ठेवतो आणि मी मुलांना म्हणते की आज आपण फक्त बोलूयात. तुम्ही बोला, मी ऐकते. आणि मुलं 1.5 तास बोलतात. म्हणजे पूर्वी सुद्धा मुलांना ही गरज होतीच शेअर करण्याची, बोलण्याची, पण ती काही प्रमाणात शाळेमध्ये मित्रांबरोबर त्यांना पूर्ण करता येत होती. बरोबर.
पण आता ते चॅनेल बंद झालेले आहेत मुलांचे. आता होपफुली शाळा सुरू होत आहेत, तसं मुलांना ते पुन्हा मिळेल वातावरण. पण या गेल्या 2 वर्षांमध्ये हे चॅनल बंद झाले होते मुलांसाठी. आणि मला वाटतं की मुलांबरोबर जे कोणी काम करतात ना, तर त्या सर्वांनी मुलांची ही गरज ओळखून काम केलं पाहिजे असं मला वाटायला लागलेलं आहे. बरोबर आहे. आणि पालकांबद्दल तर मला ना जाणवतंय की मुलं आणि पालक हे सदा सर्व काळ एकत्र होते गेले 2 वर्ष. त्यामुळे पालकांना एक मूलविरहित वातावरण मिळणं आणि मुलांना पालकविरहित वातावरण मिळणं हे झालेलंच नाहीये. खरं. आणि दोघांची सुद्धा ही गरज आहे ग. अगदी अगदी. म्हणजे पालक तुम्ही आहात, पण त्याच्या आधी तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात ना. त्या व्यक्तीच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण नाही होऊ शकलेल्या 2 वर्षात. मुक्तपणाच मिळालेला नाही आणि त्यामुळे पालकांची चिडचिड होतीये. आणि त्या चिडचिडीतून आता कुणावर काढणार ना चिडचिड? सर्वात सोपं टार्गेट मुलं असतात आपली. खरं. ती चिडचिड मुलांवर निघतीये. चिडचिड मुलांवर निघाली की संवाद नॅचरली कमी होतो. चांगला संवाद घडत नाही. मुलं तुटायला लागतात आपल्यापासून. अगदी. आणि मुलं तुटतायत म्हटल्यावर पालक अजून धरून ठेवायचा प्रयत्न करतात की अजून चिडचिड होते की अजून संवाद कमी होतो. बरोबर आहे. तर ह्या चक्रामध्ये बरेच पालक अडकलेले आहेत. आणि पालकांनी त्यासाठी ना थोडं हँड्स ऑफ होण्याची गरज आहे. ओके. राईट. म्हणजे मुलाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीत आपण इन्व्हॉल्ड पाहिजे असं नाही. मुलाला प्रत्येक गोष्टीमध्ये आपली गरज आहे असं वाटून घेण्याचं कारण नाही. त्यातून मुलालाही एक पालकविरहित वेळ मिळेल आणि पालकांना सुद्धा एक थोडासा मूलविरहित वेळ मिळेल, विच इज रिअली नीडेड राईट नाउ. खरंच अगदीच. घरोघरी मातीच्या चुली तसं आहे ते. हे प्रत्येक पालक रिलेट करू शकणारे आपण आता जे काही डिस्कशन केलंय. कारण की प्रत्येक जण त्याच्यातनं गेलेला आहे. जो कोणी पालक आहे तो प्रत्येक जण ह्याच्यातनं गेलेला आहे. सो थोडं आपण कार्यक्रमाच्या आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलेलो आहे आणि तू आत्तापर्यंत जे काही मी तुला विचारलं तर त्याबद्दल तू फारच छान पद्धतीने सगळं सांगितलंस. अगदी छान गप्पा जशा आपण सुरुवातीला म्हणलो, पण त्या प्रोडक्टिव्ह गप्पा पालकांसाठी. सो त्या आपल्या खूप मस्त झालेल्या आहेत. तर मला शेवटी एक प्रश्न तुला असा विचारायचा आहे की आपला हा जो पॉडकास्ट आहे जो पालकत्वावर आधारित आहे आणि त्यामध्ये तुला जर मी असं म्हटलं की तुला आज पालकांना काही सांगायचं असेल किंवा त्यांच्यापर्यंत एखादी गोष्ट पोचवायची असेल पालकत्वाविषयी, तर ती काय असेल? काय वाटतं माहितीये का शिल्पा? सगळे पालक असतात ना, ते आपल्या मुलासाठी त्यांना चांगलं किंवा सर्वात योग्य वाटेल तेच करत असतात बरं का. म्हणजे परिस्थितीनुसार आपल्या मुलाला सर्वात सुयोग्य जे दिसेल ते देण्याचा प्रयत्न प्रत्येक पालक करत असतो. अगदी. पण आपण चुकीचं काही करत आहोत का? आपण कमी पडत आहोत का? आपल्याला काहीतरी जमत नाहीये का? आपली मुलं हवी तशी वाढत नाहीयेत का? ह्या सगळ्या भावना जेव्हा येतात ना, तेव्हा ताण येतो आणि पालकत्वाचं टेन्शन यायला लागतं. खरंय. आणि ते टेन्शन आलं ना की पालकत्वातली मजा जाते ग. बरोबर. पण मला असं वाटतं की आपण मुलांवर विश्वास ठेवू शकलो ना आणि त्यांच्या दृष्टीतून जर आपण बघू शकलो तर आपल्याला हे पालकत्व म्हणजे काहीतरी ओझं आहे, काहीतरी टेन्शनचं काम आहे असं न वाटता त्यातला आनंद घेता येतो. आणि हा माझा अनुभव आहे बरं का. त्यामुळे हा पालकत्वातला आनंद आपल्याला सगळ्यांना, सर्व पालकांना मिळावा अशी मी अगदी मनापासून इच्छा करते. मस्त. फारच छान. मला असं वाटतं समारोप खूपच छान पद्धतीने केलास तू. कारण तू म्हणलीस तो पॉइंट अगदी 100% पटला की मुलांबरोबरचा जो तुमचा सहवास आहे आणि जो काही तुम्ही त्यांच्याबरोबर घालवणारा प्रत्येक क्षण आहे त्याचं दडपण न येता ती एन्जॉय करता आली पाहिजे गोष्ट. आणि तसा जर प्रवास झाला तर त्याच्यामध्ये कुठेही तो ताण येणार नाही. आणि मला असं वाटतं हे ताणविरहित पालकत्व जेव्हा लोक करायला सुरुवात करतील तेव्हा त्यांना त्याच्यातली मजा अनुभवता येईल असं मला वाटतंय. अगदी अगदी. मला असं वाटतं या नोटवर आज आपण इथे थांबूयात. तू मैत्रीण असल्यामुळे मला तुला थँक्यू वगैरे म्हणण्याची अजिबातच गरज वाटत नाहीये. पण काय म्हणतात मोस्ट वेलकम असं मी तुला म्हणेन. कारण तुझ्या या सगळ्या प्रवासाविषयी की इंटरेस्टिंग आणि देशाविदेशात खूप छान जे काही लिटरेचर तयार झालेलं आहे ते जर आपल्याला मिळत असेल अशा प्लॅटफॉर्मवरती तर असा प्लॅटफॉर्म लोकांपुढे आलाच पाहिजे. या एका जाणीवेतनं खरं तर आपण आज हा एपिसोड केला आणि त्याचं काय म्हणूयात आपण की फलित खूप चांगलं असेल असं आपण अपेक्षा करूयात आणि जास्तीत जास्त लोक जोडली जातील अजून तुझ्याशी आणि त्यातून त्यांना खूप फायदा होईल या एका आशेवर आज आपण थांबूयात. येस, खूप छान झालं शिल्पा.
अगदी मस्त. आणि हे सेल्फलेस पेरेंटिंगच्या माध्यमातून खूप पालकांना नवीन काहीतरी समजतं आहे, नवीन गोष्टी समोर येत आहेत, विचार होतोय वेगळा वेगळा. हे अतिशय गरजेचं आणि खूप महत्त्वाचं काम तू करतेस. त्यामुळे माझ्या वतीने नाही, पण सगळ्या पालकांच्या वतीने मी तुला थँक्यू म्हणेन. ग्रेट ग्रेट. अशा गोष्टींची गरज आहे हे जाणवलंय, त्यामुळेच खरं तर हे करायचा मी माझ्याकडनं एक छोटासा प्रयत्न करते आणि तो जेवढ्या जास्ती लोकांपर्यंत पोहोचेल तेवढं चांगलं आहे अशा भावनेनी करते, बाकी काही नाही. नक्कीच.